छान गोड हसू पण आलं आमच्या चेहऱ्यावर. तुमच्यासाठी हा अनुभव, हे 6वं पुष्प तुमच्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं असेल, काय सांगणार? जय शिवराय सर्वांना. आज खर तर काही वर्ष पाठीमागे मी गेलो, कारण की मी असेल किंवा समीर असेल, आमचे काही शिलेदार जे आहेत ते सर्व चित्रपटांमध्ये आहेत. त्यामुळे ते कारण आहे माझं काही वर्ष पाठीमागे जायचं, की हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला. हा एका सिरियलच्या सेटवर सुरू झालेला प्रवास आहे. फरजंद नावाची स्क्रिप्ट जेव्हा दिग्पालने लिहिली तेव्हा काही मोजक्या लोकांना त्यांनी आधी ती ऐकवली. त्या भाग्यवान ज्या मोजकी लोक होती ज्यांना ती फिल्म ऐकवली गेली त्यापैकी मी एक होतो. आणि मला असं वाटतं की दिग्पाल हा इतका सिद्धहस्त लेखक आहे की त्यांनी काही ज्या भूमिका आहेत, म्हणजे तुम्हाला मला सांगायला जरूर आवडेल की किती विश्वास तो लेखक दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकारांवरती टाकतो. की फरजंद मधली मोत्याजी मामा रेवळेकर ही भूमिका तो म्हणला मी तुला बघून तुला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेली आहे, त्यामुळे तिथे मला दुसरं कोणी दिसलंच नाही, तूच मोत्याजी मामा आहेस. आणि त्यामुळे तिथपासून हा प्रवास सुरू झाला. आणि आज मी तिथे बसलो होतो, आता ट्रेलर बघत होतो तेव्हा तो सगळा काळाचा पट जवळजवळ डोळ्याच्या समोरनं माझ्या असा सरकन गेला की अरे 2017-18 मध्ये चालू झालेला हा प्रवास आज आपण 2026 मध्ये आहोत. पॅनोरामा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक सर, मुरली सर आणि मुगाफीचे सगळे जलील असेल किंवा अर्जुन मोगरे खूप खंबीरपणे या कार्याच्या मागे उभे राहिलेत असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू अर्जुन, जलील आणि सगळेच टीम मेंबर्स जे या कार्यात. मला असं वाटतं हा विश्वासाचा भाग जास्त असतो, कारण की चित्रपटाची निर्मिती करणं हे किती अवघड असतं हे ह्या लोकांना, माझ्या मते ही लोक जास्त समर्पक त्याचं उत्तर देऊ शकतील. आणि ती दुधारी तलवार असते, त्यासाठी त्या लेखक दिग्दर्शकावरती विश्वास टाकायला लागतो, त्याच्या टीमवरती विश्वास टाकायला लागतो. आणि मला असं वाटतं की आमच्या अभंग तुकाराम मध्ये आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही सगळी लोक सातत्याने सेटवरती येत होती आणि त्यांनी आमची कामाची पद्धत बघितली. खूप इंटेन्सिटीने सगळेजण काम करतात. आणि ह्या पद्धतीने मी कायम म्हणतो की हे जे कार्य आहे ना, इतिहास घडवणाऱ्या माणसांना बरेच वेळा माहितीच नसतं की आपण इतिहास घडवतोय, हा इतिहास घडतोय. मला नाही वाटत जगात दुसरं उदाहरण आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्या चरित्रावरती 6 चित्रपट बनवणं. 8 चित्रपट लवकरच पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे जगातलं एकमेव उदाहरण असेल असं मला वाटतं. आणि हा प्रवास हा इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आज हा ट्रेलर इतका सुंदर झालेला आहे. मी खरोखरी म्हणजे मनापासून मी सुखावलोय ते अभिजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला बघून. कारण सुभेदार या चित्रपटामध्ये सूर्याजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये तो होता तेव्हा आम्ही सर्वांनी आमचं लक्ष होतं. अशा माणसांकडे आमचं खास लक्ष असतं, हेही तुम्हाला जाता आता सांगतो की कोण काय काम करतंय. लोकांना असं वाटतं एवढा मोठं युनिट आहे म्हणजे लक्ष नसेल वगैरे, तर असं काही नाही. आमच्याकडे खूप बहिर्जी नायकांचे हे आहेत जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये नजर ठेवून असतात की कोण कसं काम करतंय, कोण कसं काम करत नाहीये. ऑफ द स्क्रीन किंवा ऑफ द सेट्स ऑल्सो ते असे बरेच हेर असतात. त्यामुळे आमच्याकडे खूप इत्थंभूत माहिती असते कोण काय करतंय त्याची. आणि म्हणूनच हा प्रवास कुठेही खंडित न होता चालू ठेवणं हे या टीमचं कर्तव्य होतं, हे व्रत आहे. आणि हे 8वा चित्रपट झाल्यानंतरच थांबेल याची मला पूर्ण खात्री आहे. हा चित्रपट 30 तारखेला आपण लोकार्पण करतोय त्याचं. आणि माझी खात्री आहे की हा चित्रपट निर्मात्यांच्याच सहकार्याने फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही आणि फक्त मराठीत नाही तर इतर भाषांमध्येही पोहोचेल. थोडक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आभाळा एवढं चरित्र आहे ते अवघ्या जगाला पुरून उरेल याची मला खात्री वाटते. आणि ते तसंच आहे. जगातल्या कोणाला ते कसं प्रेरणा देईल आपल्याला खरंच माहिती नसतं आणि ते जगाला प्रेरणा देत राहील या जगाच्या अंतापर्यंत. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. धन्यवाद.